बंधू भगिनीनो सर्वांना नमस्कार। आज मी आपणा सर्वांसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। पैसा संपत्ती। या पैशाची जादू लय न्यारी रे, तान्ह्या पोराला याची हाव रे। या पैशाची जादू लय न्यारी रे, तान्ह्या पोराला याची हाव रे। जन्मापासून झाले सारे या पैशाचे गुलाम रे, जन्मापासून झाले सारे या पैशाचे गुलाम रे। खरे तर पैशाचा उदय वस्तूंची देवाणघेवाण योग्य व सुलभ व्हावी या हेतूने झाला। हा हेतू साध्य होत आहे यात तीळमात्र शंका नाही। याचबरोबर माणसाच्या नीतिमत्तेवर, स्वाभिमानावर, माणुसकीवर पैसा नावाच्या वस्तूने वर्चस्व निर्माण केले आहे व माणसाला स्वतःचा गुलाम बनवले आहे, हेही मान्य करावेच लागेल। अहो, 4-5 महिन्याचे मूलही आजकाल इतके बेरकी बनले आहे, त्याच्या हातात पैसे दिले की सोडत नाही। आजकाल माणूस पैशासाठी सरड्याप्रमाणे रंग बदलताना दिसत आहे। अहो, आजकाल पैशाने माणसांना विकत घेता येऊ लागले आहे। उदाहरणार्थ बघा ना, कोणत्याही निवडणुकीत काही लोक आपलं अमूल्य असे मत पैसे घेऊन पैसे देणाऱ्याला देताना दिसत आहेत। म्हणून म्हटलं जात आहे, अरे बेईमान हो रहा है माला माल, खरीद रहा है ईमानदारी आजकल। आजकाल लोकांना पैसा म्हणजेच जीवन वाटू लागले आहे। पैसा लोकांचा श्वास बनला आहे, पैसा लोकांचा प्राण बनला आहे। अहो, प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात। जसे की 24 तासात दिवस व रात्र असते। वस्तू गोड व कडू असतात। व्यक्ती डोळस व अंधळ्या असू शकतात। सजीवामध्ये स्वावलंबी व परावलंबी असे भेद असू शकतात। तसेच पैशालाही प्रकाशमय व अंधारमय बाजू म्हणजेच फायद्याची व तोट्याची बाजू असते। आज पैशाकडे सत्ता, वर्चस्व, अधिकार मिळवण्याचे साधन म्हणून पाहिले जाते। त्याचप्रमाणे पैशामुळे समाजात व्यक्तीला मान सन्मान मिळतो। सर्वांच्याकडून व्यक्तीवर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होतो। पैशामुळे व्यक्तीमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो व त्यामुळे व्यक्ती प्रत्येक गोष्ट जोमाने करू लागते। यामुळे व्यक्ती यशाची अनेक शिखरे सर करू शकते, यात शंका नाही। ही पैशाची प्रकाशमय बाजू झाली। आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात पैशाशिवाय व्यक्ती आपलं पाऊलही पुढे टाकू शकत नाही। प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो। आजकाल शिक्षण खूप महागले आहे। आरोग्यावरही भरपूर पैसा खर्च होत आहे। शिवाय लोक दिवसेदिवस चंगळवादी, भोगवादी व भौतिक सुखाच्या मागे लागले आहेत। हे सर्व साध्य करण्यासाठी खूप पैशाची गरज असते। पैशासाठी माणसाने अध्यात्माकडे पाठ फिरवून चारित्र्य, प्रेम, माणुसकी, जिव्हाळा, दया, सहनशीलता, नम्रता, शालीनता, संयम, मैत्री व नातीगोती या सर्वांचा भावनिकरित्या खून करायला सुरुवात केली आहे। कुटुंब संस्था दिवसेदिवस खिळखिळी बनायला लागली आहे। पती पत्नीमधील नातेही उद्ध्वस्त होताना दिसत आहे। आई बापांना मुलांनी अडगळीची जागा दाखवायला सुरुवात केली आहे। भाऊ बहीण यांच्यात दुरावा निर्माण होताना दिसत आहे। यामुळे असे चित्र निर्माण होत आहे की सुखी व आनंदी जीवनाचा पाया ज्या कुटुंब संस्थेवर उभा राहत होता, तो पायाच उद्ध्वस्त होत आहे। याचाच अर्थ अप्रत्यक्षरित्या पुन्हा मानव आदिमानव संस्कृतीकडे वाटचाल तर करत नाही ना, असे वाटल्याशिवाय राहवत नाही। उदाहरणार्थ समाजात येत असणारे लिव्ह इन रिलेशनशिपचे संकट। बंधू भगिनीनो, आपण डोळस असून अंधळ्याप्रमाणे वागता कामा नये। प्रत्येक धर्मात जीवनाचा भक्ती व मुक्ती हा मार्ग सांगितला आहे आणि हेही प्रपंच करत असताना करावयाचे आहे। प्रपंचासाठी लागणाऱ्या पैशाची मिळकत ही तर करावीच लागणार आहे। ही मिळकत सत्य व अहिंसेच्या मार्गावर चालत कठोर परिश्रम करून करावी लागणार आहे। अशी मिळकत करून जीवनाची वाटचाल सुरू ठेवलात तर तुमचे जीवन नक्कीच भयमुक्त, तणावमुक्त, समाधानी व आनंदी असेल, यात शंका नाही।
त्याचप्रमाणे जन्माला येणारी तुमची संतती ही सदाचारी, धर्माच्या मार्गावर चालणारी, निर्व्यसनी, कर्तृत्ववान, आनंदी व समाधानी असेल. यामुळे तुम्हाला तुमचे जीवन धन्य झाल्याचे समाधानही मिळेल व तुम्ही मुक्तीच्या वाटेवर चालत राहाल. याला काही अपवादही असू शकतात. जर तुम्ही कोणतीही मिळकत भ्रष्ट आचरण करून, हिंसा करून, इतरांना दगाफटका करून, इतरांची पिळवणं करून, दाटी करून कोट्यावधीची केली असेल तरीही ती शून्य किमतीची आहे. तुम्ही अशा पैशाच्या माध्यमामधून तुमच्या सगळ्या गरजा भागवू शकता, तुमची प्रत्येक हौस पूर्ण करू शकता, प्रतिष्ठा, मानसन्मान, विशाल असे वैभव, सत्ता प्राप्त करू शकता. पण अशा जीवनाला अनैतिकतेची किनार ही असतेच आणि अशा कर्माचे भोग तुम्हाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भोगावेच लागतात. उदाहरणार्थ सांगायचे झाले तर तुम्हाला फार मोठे आजारपण मागे लागेल. घरात पाचीपक्वान्न खायला असून पथ्य असल्यामुळे खाता येणार नाही. व्यसनी बनाल, मानहानीला सामोरे जावे लागेल. आपली संतती एखादे व्यंग घेऊन जन्माला येईल, कुसंगतीत राहील, व्यसनी बनेल, तुमचा आदर करणार नाही. तुम्हाला सतत एक प्रकारचे भय, दडपण जाणवेल, शांत झोप लागणार नाही इत्यादी. याला काही अपवाद असू शकतात. कदाचित याची अनुभूती काहींना खूप उशिरा येईल. अजूनही तुम्हाला पैसाच सर्वश्रेष्ठ आहे असं वाटत असेल तर जगामधील श्रीमंताच्या यादीत असणाऱ्या काही जोडप्यांनी विभक्त राहायला का सुरुवात केली असेल? आपण ज्यांना आदर्श मानता असे बरेचसे फिल्मस्टार, बरेच प्रसिद्ध खेळाडू विभक्त होताना का दिसत आहेत? अहो, अशा लोकांच्याकडे कोट्यावधी रुपये आहेत, मग ती समाधानी, आनंदी का नाहीत याचा कधी विचार केलात काय? हे नक्की आनंदी, समाधानी नसतात कारण यांच्यात लोभ व अहंकार नावाचे दोन महाभयंकर रोग निर्माण झालेले असतात, जे त्यांना शांत, समाधानी, संयमी व आनंदी जीवन जगू देत नाहीत. मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. मला सांगा, जगाच्या बाजारपेठेत तुम्हाला कोट्यावधी रुपये देऊन तरी समाधान, प्रेम, आनंद, विश्वास विकत मिळेल काय? खरंच सांगा, मिळेल काय? नक्कीच या गोष्टी पैशाच्या जोरावर जगाच्या पाठीवर कोठेही मिळणार नाहीत. हे वास्तव सत्य आहे. तरी पण माणूस पैशाच्या मागेच का धावतोय? बंधू भगिनीनो, माणूस विसरतोय गरजेपेक्षा जास्त पैसा येत असताना 99% लोकांमध्ये पैसा, त्याच्याबरोबर भय, दडपण, द्वेष, मत्सर, ताणतणाव, अहंकार, अनीतिमत्ता या सर्वांना घेऊन प्रवेश करतो. यामुळे अशा माणसांच्या मनामधील प्रेम, दया, करुणा यांचे झरे आटलेले दिसतात. सहकार्य, सद्भावना, सदाचार, समाधान हे यांना सोडून गेलेले असतात. यांच्यातील संयम, नम्रता व सहनशीलता हे कुंभकर्णाप्रमाणे गाढ झोपी गेलेली असतात. अशामुळे ही माणसं स्वतःपेक्षाही पैशावर जास्त प्रेम करतात. ते आपल्या अहंकारावर, मिळालेल्या पदावर, मिळालेल्या मानसन्मानावर जास्त प्रेम करतात व यामुळे डोळस असून आंधळी बनतात व स्वतःला स्वतःच्या विध्वंसाच्या वाटेवर घेऊन जातात. याला इतिहास ही साक्षीदार आहे. उदाहरणार्थ, कौरवांच्याकडे अमाप संपत्ती, ऐश्वर होते, पण ते दिवसेदिवस अति लोभाच्या मागे लागले. कपट नीतीने त्यांनी पांडवांचे राज्यही लुबाडले व त्यांना वनवासात पाठवले. या सगळ्याचा परिणाम म्हणजे ते सतत पांडव येतील व आपले राज्य परत घेतील या भीतीखाली वावरत होते व शेवटी त्यांना सर्व नाशाला सामोरे जावे लागलेच. पांडवांनी मात्र फसवणुकीचा, संकटाचा संयमाने, धीराने, विचारपूर्वक सत्याच्या मार्गावर चालत वाटचाल करून आत्मविश्वासाने सामना केल्यामुळे गेलेले वैभव पुन्हा प्राप्त केले, विजयी झाले. रामायणामध्येही रावणाचे हेच झाले व सर्व नाशाला सामोरे जावे लागले व प्रभू रामांना देवत्व प्राप्त झाले. अहो, मोलमजुरी करून पोट भरणारी माणसंसुद्धा खूप समाधानी व आनंदी असतात. दिवसभर काबाड कष्ट करतात व त्यांच्या मनात कोणतेही कुविचार नसतात. त्यामुळे मिळेल ते अन्न पंचपक्वान्न समजून खातात व एखाद्या फाटक्या चटेवरसुद्धा शांत व गाढ झोपी जातात.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कितीही पैसा, संपत्ती, सोने नाणे कमावलात तर ते बरोबर घेऊन जाता येत नाही हे तर नक्की आहे. मग हे माहीत असूनसुद्धा एवढा अट्टहास कशासाठी? अहो, असं म्हटलं जातं, अमाप संपत्ती कमवली व मृत्यूसमयी जर आपला जीव या संपत्तीत अडकला तर मृत्यूनंतर पिशाच्य म्हणजेच भूत बनावं लागतं. याचा अर्थ पैसे कमवू नका असा नाही, पण तो योग्य मार्गाने कमवा व आपल्याबरोबरच इतरांच्या उपयोगी पडेल याचा विचार करून गरजूंना निरपेक्षपणे मदतीचा हात द्या. आपल्याला मिळालेल्या मानवी जीवनाचं 100 नंबरी सोनं करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांच्या जीवनात आनंद पेरायला शिका. म्हणजे तुमचा जीवनरूपी वृक्ष सुगंधी फुलांनी व चवदार फळांनी बहरल्याशिवाय राहणार नाही. यामुळे तुमचे जीवन धन्य बनेल, आनंदी समाधानी बनेल व समाजापुढे तुमचा आदर्श निर्माण होईल व मृत्यूनंतरही तुम्ही अजरामर बनाल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लक्ष्मी मातेची आपणावर सदैव कृपादृष्टी राहो हीच लक्ष्मी मातेच्या चरणी नम्र प्रार्थना.